मुख्यमंत्र्यांच्याकडून धनगर समाजाला दिवाळी भेट मिळणार आहे। उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजासाठी एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। धनगर समाजाच्या विकासासाठी शक्ती प्रदत्त समितीची स्थापना केली जाणार असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत 2 उपमुख्यमंत्री 9 मंत्री यांचा समावेश आहे। धनगर समाजाच्या योजनांचं संनियंत्रण या समितीच्या माध्यमातून होणार आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, काय माहिती आहे याबद्दल आणखीन? राज्यात आपण जर पाहिलं तर सध्या मराठा आरक्षणावरून वेगवेगळे मुद्दे सुरू आहेत। याच पद्धतीनं सरकार देखील या मराठा आरक्षण मुद्द्यावरून गंभीर आहे आपल्याला लक्षात येतं, कारण की वारंवार न्यायालयीन समिती असेल किंवा मंत्रिमंडळ उपसमिती असेल यांच्या बैठका सुरू आहेत। कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केलेली आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर यांच्या बरोबरीनं धनगर समाजाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे काढले होते आणि मागणी लावून धरली होती। तर याच पार्श्वभूमीवरती गेली कित्येक वर्ष धनगर समाज देखील ही मागणी आहे की त्यांना देखील आरक्षण देण्यात यावं। आता नेमकं कशा पद्धतीने आरक्षण दिलं जाईल का आणि काय दिलं जाईल याकरता सर्व तपासणी करण्याकरता एक समिती स्थापन करावी ही देखील एक मागणी जोर धरत होती। उद्या मंत्रिमंडळ बैठक आहे आणि या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री एक मोठा निर्णय घेऊ शकतात। धनगर समाजाच्या आरक्षणाकरता एक समितीचे गठन केलं जाऊ शकतं, ज्यामध्ये मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री आणि इतर असे एकूण मिळून 11 सदस्य असतील। तर यामुळे उद्या नेमका हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होतो का हे देखील पाहावं लागेल। अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारमधल्या 2 नेत्यांमध्ये वादाचा कलगीतुरा रंगलाय। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारनं नियुक्त केलेल्या समितीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतलाय। मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारमध्ये वादाचे सूर उमटू लागले। अजित पवार गट विरुद्ध शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी लावून धरली आहे। जरांगेंच्या आंदोलनानंतर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून राज्यभरातील मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि पुराव्यांचा शोध घेतला जातोय। त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला। माझे काय म्हणणं नाही, त्यांचं खरोखरच वंशावळ जर जे काय म्हणतात ते काय कुणबी तिथून जर निघाले त्यांचे प्रूफ्स तर काय हरकत नाही द्यायला। 2 दिवसामध्ये कागदपत्र मिळाले, 11,500 12,000 तयार झाले। आपोआप कसं काय झालं? आणि ते 11,500 झाले आणि मांडताना आमच्यासमोर 13,500। एकदा तुम्ही सगळ्यांना देताय सगळं, मग आता कमिटी काय कशाला पाहिजे? बॅकडोर एंट्री तुम्ही देता। भुजबळांच्या टीकेमुळे सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी छगन भुजबळांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलंय। तसंच या प्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार असल्याचं सांगितलंय। सरकारच्या विनंतीवरनं जस्टिस जातात आणि सरकारमधलेच एक मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात, हे सुद्धा बरोबर नाही। माझं एकच म्हणणं आहे, ओबीसींना सुद्धा माझी विनंती आहे की कुठेही गैरसमज निर्माण करून घेऊ नका। अजिबात ओबीसीच्या आरक्षणाला तीळ मात्र सुद्धा धक्का आपण लावणार नाही आहोत। भुजबळ साहेबांचं कालचं वक्तव्य बिलकुल 100% पूर्ण चुकीचं आहे। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि पुरावे शोधण्यावरच छगन भुजबळांनी सवाल उपस्थित केलाय। तर आरक्षणावरून भुजबळ संभ्रम निर्माण करत असल्याचा पलटवार शंभूराज देसाईंनी केलाय। या प्रकरणी आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलणार आहे। भुजबळ साहेबांनी सुद्धा मीटिंगमध्ये मान्य केलेलं होतं की कुणबी दाखले ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायला आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही। आणि त्याच्यामुळे आता अशी कुठली नवीन परिस्थिती उभारली की ज्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलंय, असं काहीही बिलकुल घडलेलं नाही आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नसताना अशा तऱ्हेचा संभ्रम समाजामध्ये निर्माण होतोय, याची गंभीर दखल ही आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा घेतली पाहिजे। छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील विसंवाद समोर आलाय। नोंदी आणि पुराव्यांच्या आधारे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यावरही भुजबळांनी सवाल उपस्थित केला। त्यामुळे आगामी काळात मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेत्यांमधला संघर्ष आता तीव्र झालाय, कारण ओबीसी नेत्यांच्या दबावामुळेच मराठा तरुणांना खोट्या केसेसमध्ये गोवलं जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला। मात्र जो न्याय मराठा समाजाला दिला जातोय तोच ओबीसींनाही द्या अशी मागणी करत
दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। यांना असं वाटतंय की जर खोटे गुन्हे दाखल केले तर पूरक समाज खचल, मग या जातीचं कल्याण होणार नाही, मग या पोरांचं वाटोळं करायचा आपला डाव सक्सेस झाला, असं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे। कारण भुजबळ साहेबांनी जे काही विषय आणले तो फार धक्कादायक आहे। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी डिस्टर्ब झालेला आहे आणि भयभीत झालेला आहे आणि आता त्याला प्रत्युत्तर म्हणून जे आहे तर आम्ही पण आता मेळावे रस्त्यावर उतरणार आहोत। दिवाळीनंतर आमचे 2 मेळावे फिक्स झाले। एक अंबडला आम्ही 17 तारखेला भेटतोय मेळावा आहे आणि त्याचप्रमाणे 26 तारखेला जो आहे तो हिंगोलीमध्ये एक महामेळावा एल्गार पूर्ण मराठवाड्याचा आम्ही मेळावा घेतो। त्या सभेच्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि मग जर त्यांचं नुकसान झाल्यामुळे त्यांना राज्य सरकार मदत करतं आहे तर या आंदोलनादरम्यान ज्या ओबीसी नेत्यांची घरं जाळण्यात आली, ज्या ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जाळण्यात आले, त्यांच्या संपत्तीचं नुकसान झालं, पुष्कळच्या लोकांची घरं त्यांचे सुद्धा पंचनामा करून सरकारने त्यांची सुद्धा नुकसान भरपाई द्यावी। ओबीसी शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली। या बैठकीमध्ये ओबीसी समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ओबीसी समाजात मराठा समाजाला घुसवण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही, असं प्रकाश शेंडगे यांनी ठामपणे सांगितलं। दिवाळीच्या नंतर ओबीसी समाजाचे महामेळावे घेणार असल्याची माहिती शेंडगे यांनी दिली। तसंच सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपाला विरोध असून शिंदे समिती घटनाबाह्य असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली। कुणबी दाखले देण्याचा जो विषय चालू आहे हा कुठल्याही ओबीसीला मान्य नाही। त्या ओबीसीच्या 4.5% गरीब जमातीवरती अन्याय करणारा होणार आहे। त्यांना 50% वरचं आरक्षण देण्यासाठी आजही आमची ना नाही। गरीब मराठा समाज न्याय मिळत असेल तर ईडब्ल्यूएस वाढवण्यासाठी सुद्धा आमचं काही मत नाहीये, परंतु सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये दाखले देण्यासाठी आमचा विरोध आहे। किंवा शिंदे समिती जी आहे, शिंदे समितीला कुणी अधिकार दिले की तुम्ही मागासवर्ग डिक्लेअर करा म्हणून? असं होऊ शकत नाही। त्यामुळे शिंदे समितीची ही जी प्रक्रिया जी आहे कुणबी दाखले देण्याची आणि मागासवर्गीय करण्याची प्रक्रिया जी आहे तिला आम्ही घटनात्मकदृष्ट्या आम्ही आव्हान देणार आहोत। आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा हा सगळा विषय जो आहे हा आम्ही चॅलेंज करणार आहोत। राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना एक मोठी बातमी समोर आली आहे। ओबीसींना आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। याचिकाकर्त्यांनी आजच या संदर्भातल्या प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याची सुद्धा विनंती केली, पण मुख्य न्यायमूर्तींनी आज सुनावणी घेण्यास नकार दिला। या याचिकेसह इतर सर्व याचिकांना एकत्रित करून उद्याला म्हणजे 8 नोव्हेंबरला यावर सुनावणी होईल असं न्यायमूर्तींनी म्हटलंय। त्यामुळे उद्या मुंबई उच्च न्यायालयात एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडेल। राजेश टेकाळे आपल्या सोबत आहेत। खरं तर मराठा आरक्षण, मराठा आंदोलन या सगळ्या विषयामध्ये अत्यंत आग्रही भूमिका घेणारे सगळे मराठा वकील म्हणून तुम्ही समोर आलात, काय भूमिका आज? नाही, खरं तर ही याचिका 2022 मध्ये दाखल झालेली आहे आणि यापूर्वी राज्य सरकारला अंतिम चान्स, फायनल चान्स 2 वेळेला दिलेला आहे हायकोर्टाने आणि ही याचिकेची सुनावणी उद्या ठेवली होती। तथापि राज्य सरकारने याच्यावरती कुठलाही रिप्लाय गेले 2 वर्ष दाखल केला नाही। त्या अनुषंगाने त्यांनी आज मॅटर प्रेसिपी लावून मेन्शन केलं आणि हे कुठेतरी ॲडजस्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण हायकोर्टाने सांगितलं की ह्याची सुनावणी उद्या ठेवलेलीच आहे, तर उद्याची आपण सुनावणी घेऊ आणि नंतर जे काय होईल ते ठरवूया। नक्कीच, पण आज हायकोर्टामध्ये नेमकं काय झालं वैभव? म्हणजे की कोर्टाने फक्त एवढंच म्हटलं? हो, कोर्टाचं असं म्हणणं होतं की दिस आर द डिलेइंग टॅक्टिक्स, की स्टेट गव्हर्नमेंट हे डिले करत आहे। त्यांनी तारीख मागताना त्यांनी डिसेंबरच्या 2nd वीकची तारीख मागितली होती। मग कोर्टाला याच्यातून स्टेट गव्हर्नमेंटची जी डिलेइंग टॅक्टिक्स आहे या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्यानुसार कोर्टाने ही जी तारीख उद्या ठेवलेली आहे तीच तारीख कंटिन्यू राहील। खरं तर आता ओबीसी विरुद्ध मराठा हा नवा वाद जन्माला येणार का? पण उच्च न्यायालयामध्ये आज तरी ही सुनावणी टळली आहे। 8 नोव्हेंबर ही तारीख सुनावणीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली। सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात एक बैठक झाली। काल ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, त्यानंतर पवार आणि ठाकरे यांची प्रदीर्घ भेट झाल्यानं
चर्चांना उधाण आलंय। जवळपास 45 मिनिटं ही बैठक सुरू होती। या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पवार ठाकरे बैठक ही कौटुंबिक असल्याचं म्हटलं। बैठकीमध्ये एकंदर राजकीय देशातील राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा झाली, तशी ती अशी पॉलिटिकली फार गंभीर चर्चा झाली अशात काही भाग नाही। काँग्रेसचा नेता सहभागी असण्याचं कारण नाही। ही बैठक ही एक थोडीशी कौटुंबिक आणि साधारण व्यक्तिगत ह्याची बैठक होती, त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ते स्थान मिळालं। उद्धव ठाकरे यांनी आपल्या राज्यात कोण सुखी आहे असा प्रश्न करत सामनाच्या दिवाळी अंकातून थेट राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाच सवाल केलाय। हा सवाल करताना देशाच्या परिस्थितीवर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय। सण उत्सव आनंदाने साजरे करावेत असं वातावरण आज नाही। जागतिक भुकेच्या निर्देशांकात भारत 111व्या स्थानावर गेलाय। म्हणजे मोदी शहा यांच्या राज्यात देशातील बरीचशी जनता उपासमार, गरिबी आणि भुकेशी झुंजतीये असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलंय। दैनिक सामनाच्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे। या दिवाळी अंकातून काय नेमकं म्हटलंय आपण पाहूयात। दिल्लीचे पायपुसणं म्हणून महाराष्ट्रानं गुजरातच्या कोबड्या घेऊन जगावं असं दिल्लीश्वरांनी ठरवलंय। महाराष्ट्राच्या 1 फूल 2 हाफ सरकारनं ते मान्यही केलेलं दिसतंय। भाजपचे दात तोंडात नसून पोटात आहेत। लचके तोडण्यासाठीच ते दात वापरले जातात। त्याच दातांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा लचका तोडलाय। शिवसेना तोडली की मुंबईचा लचका तोडण्याचा मार्ग मोकळा। शिवसेनेच्या बरोबर राष्ट्रवादी सुद्धा तोडली की विदर्भाचा घास गिळायलाही हे मोकळे। एवढंच नाही तर या दिवाळी अंकातून मुंबईवर मराठी माणसाचा अधिकारच राहू नये यासाठी नीच पद्धतीनं राजकारण केलं जातंय असाही आरोप केलाय। मुंबई महापालिकेतील दिल्लीच्या आदेशानं प्रशासक नावाचा बाहुला मुंबईची वाट लावतोय असा थेट आरोप सुद्धा करण्यात आला आहे। नागपूर जिल्हा परिषदेच्या मौदा तालुक्यातील खात इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार घडला। कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरला चहा मिळाला नाही, त्यामुळे डॉक्टर शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेला। गोरगरीब रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात, मात्र डॉक्टर अशा पद्धतीनं राजेशाही थाट करत असतील, एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतणारा प्रकार होत असेल आणि सुरू असलेली शस्त्रक्रिया अर्धवट टाकून डॉक्टर निघून जाणार असतील तर हा प्रकार संतापजनक आहे। याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत। डॉक्टरांना फोन लावला पण डॉक्टर काही प्रतिसाद दिली नाही। मला घबराट जास्त वाढल्याने मी बाहेर येऊन अर्धा तास बसून राहिलो, परंतु तरी सुद्धा डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने आणि मला घबराट जास्त वाढत असल्याने मी जेवणाकरिता निघून गेलो। काही वेळाने नंतर जेवण केल्यानंतर मी येऊन उर्वरित केसेसचे सगळे ऑपरेशन केले। पुणे शहरामध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा अल सफा या दहशतवादी संघटनेचा कट होता। नुकतेच एनआयएनं या आरोपींच्या विरोधात एक सविस्तर आरोपपत्र दाखल केलंय आणि या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक प्रकारची माहिती समोर येते। पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा होता कट, अल सफाच्या दहशतवादी कटाचा उलगडा, दहशतवाद्यांच्याकडून जंगलात बॉम्बची चाचणी। पुणे पोलिसांनी जुलै महिन्यात मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनुस साकी या 2 दहशतवाद्यांना मोटरसायकल चोरीच्या प्रयत्नात अटक केली होती। यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज आलम पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता। यात शाहनवाजला एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली आणि त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली। या आरोपींच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झालाय। एनआयएनं मोहम्मद इम्रान, मोहम्मद याकूब साकी, अब्दुल कदीर, नसीरुद्दीन काझी आणि जुल्फिकार अली तसंच शमील साकिब नाचन
अकीफ अतिक नाचन आणि शाहनवाज आलम या संशयित दहशतवाद्यांच्या विरोधात एक सविस्तर आरोपपत्र दाखल केलंय. पुण्यामध्ये साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना सिरिया सूचना देत असल्याची धक्कादायक माहिती सुद्धा तपासात समोर आली आहे आणि या कटासाठी आरोपींना परदेशातून पैसा पुरवण्यात आला होता. इराक आणि सिरियामध्ये सक्रिय असलेल्या ISIS या दहशतवादी संघटनेनं जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तरुणांची माथी भडकवून दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. अल सफाच्या माध्यमातून हे लोण पुण्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. रात्रगस्तीमध्ये पुणे पोलिसांनी पकडलेले ISISच्या अल-सुफा मॉडेलच्या 2 दहशतवाद्यांच्या प्रकरणात NIAनं पुणे पोलिसांचं कौतुक करणारं पत्र पोलीस आयुक्तांना पाठवलंय. या पत्रात स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय देशभरात साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवण्याच्या प्रयत्नात हे दहशतवादी होते. पुण्यात ISIS मॉड्यूलचा उलगडा झाल्यानंतर तपास यंत्रणांची झोप उडाली आहे. त्यामुळे ISISची भारतातली पाळंमुळं शोधून काढण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्ता घेऊन येते बातम्यांचा वेगवान आढावा.